कामं गटारीची कामं केली आहेत, रस्त्याची कामं केली आहेत, समाज मंदिरं उभा केली आहेत, देवळांची सगळी आमच्या गावातली 90% देवळांची कामं केली आहेत. काही शिल्लक आहेत ती करायची आहेत, करणार आहेत ती. दवाखाने उभा केले आहेत, कामं चांगली आहेत. लालबावटीची कामं केली आहेत. अजून जी शिल्लक थोडी किरकोळ कामं किंवा चालूमधली कामं, काही अडचणी दवाखानाचं लोकांचं दवाखान्याचं प्रॉब्लेम असतात ते करत राहणार त्यांनी. त्यासाठी नेता चांगला आहे तो आमच्यासाठी. 25 वर्षे कायम कार्यरत आहे. सकाळी 6 पासून रात्री 12पर्यंत काम करत राहतो, लोकांच्या सेवेत आहे. चांगला नेता आहे तो, परत तसला मिळणार नाही नेता. एक नंबर काम केलेलं लाडक्या बहिणीचं. अहो कोण कुठला भाऊ रुपया देत नाही. साहेबांच्या ही जी आमची सत्ता आहे त्यांनी 1500 रुपये महिन्याला द्यायचं काम केलं आहे. एक नंबर काम केलं. कोण कोणाला पैसे देत नाही, पोरगं देत नाही आईबाबाला पैसे. एक नंबर काम आहे त्यांचं. महिना भरायच्या आधी पुढं ॲडव्हान्समध्ये पैसे जमा करतात. आणि काम काय पाहिजे साहेबांचं. तसला नेता मिळणार नाही साहेब. की 5 वर्षातनं इलेक्शन आल्यानंतर उभा राहून मतं मागायचं काम त्यांचं नाही. 25 वर्षे कायम कामात आहेत. नाहीतर 5 वर्षानंतर इलेक्शन येते आणि आम्हाला मतं द्या, आम्हाला बदल करायचा आहे असं म्हणणारा तो नेता नाही आहे. एक नंबर 25 वर्षात काम करणारा असा नेता मिळणार नाही. एक नंबर काम आहे त्यांचं. आणि त्यांना 100% यंदा या डावला निवडून द्यायचं आम्ही. आणि येणारच 100% ते निवडून, यात काही शंका नाही.